हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज डे 3 आहे आणि आम्ही चालू आहे कालभैरव मंदिरामध्ये. ॲक्च्युली काल ओंकारेश्वरमध्ये गेलो होतो. खूप ट्रॅव्हलिंग झाली, जवळजवळ 8 तास ट्रॅव्हलिंग झाली आमची. खूप लांब होतं, ट्रॅफिक होतं आणि रोडचं काम पण होतं. बट झालं फायनली सर्व नीट. आता आम्ही चाललो आहे, रेडी तर झाले सर्व. पसारा रूममध्ये. आजचा दिवस आहेत, पोरं इच्छा नाही पोरांची जायची रिटर्न. इथेच राहायची इच्छा वाटते थोड्या दिवसातून, पण काय करू शकत नाही, सुट्ट्या संपलेल्या आहेत आमच्या. लेट्स गो. आता आम्ही निघतो. बाय. रोडवर आलो आहे, एवढी थंडी आहे ना. सकाळचे 8 वाजले तरी पण खूप थंडी लागते. एकदम धुकं वातावरण, मस्त चिलवालं असं वाटतंय. थोडं थंडी आहे, जास्त थंडी आहे. 8:30 वाजले चाललो आहे कारण इथून 20 मिनिटाचाच आहे बाईकने. तर आम्ही जाऊ ऑटो म्हणजे ई रिक्षा. हां, इलेक्ट्रिक 20 रुपीज पर पर्सन घेते ती. बार्गेनिंग केलं की अजून बार्गेनिंगवर गेम सर्व बघू. पाटीलला विषय झाला माहिती आहे का, आम्हाला जायचं आहे कालभैरव मंदिर आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक गाडी आहे. तर त्याचे होते भरपूर गाडी. आणि बार्गेनिंग करायला बोललो की 20 रुपये घ्या पैसे. सीट 20 रुपये घ्या बोललं, पण ते लोक काय हे नव्हते ॲग्री नव्हतं. ते कमी करून 150वर लागले. तरी पण नाही, आम्ही बोललो नाही जमणार. नंतर पर सीट 30 रुपयेच केला. नंतर जास्त बोलले 120 केला. आम्ही पहिलं केलं 100मध्ये. त्यात आम्ही चाललो. सो गाईज, आता बेसिकली तुम्हाला एक गोष्ट सांगतो रोहितबद्दल. रिक्षा समोर आला ना की बार्गेनिंग नाही करत. रूमवर गेला ना मग त्याची बार्गेनिंग फुल एकदम. एवढंच बजेट, तेवढ्यामध्येच खर्च झाला पाहिजे. हा, बार्गेनिंगच्या टायमाला मग आम्ही दोघं ढकलायचं पुढे. चला करा तुम्ही तुमचं बघा, बजेट एवढंच आहे. बघ, काही गोष्टी आहेत ना हातभार लावूनच होतात. एकाच्या खाण्यावर झाला तर असं खाता पडी पडतात. 20 मिनिटं लागतील तिथं आम्हाला. सो आता काहीच आम्ही नाश्ता वगैरे काहीच नाही केलं. सो आता आम्ही चाललोय कालभैरवला. तिथे नाश्ता करून काय केलं नाहीये. काल उपाशी झोपला एका वडापाव बर्गर. पण आता जोरदार भूक लागली. आता काही पण भेटो खाणार आहे भाई. काय नाही, नैवेद्य जास्त एवढं दिलं तरी खुश होतो. एवढा दिला तरी पण सो हा आमचा सूर्यकांत. सो काही झालं आम्ही कालभैरव मंदिराची. ते बघा आणि इंटरेस्ट इथे आतमधून लाईन असायची. हे बघा, हे लावले ना बॅरिकेड्स. आता गर्दी नाही आहे, मॉर्निंग आहे तर मग इथे गर्दी नाही आहे. त्यामुळे आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली गर्दी सॅटर्डे संडे वगैरे, मंडे आणि ट्यूसडेला असते. आला रुद्रा. गाईज आहे बघा, मॉर्निंगला आला त्याचा फायदा. गर्दी नाही आहे. सो गाईज आतमध्ये आलो आम्ही मंदिराच्या इथे. आरती चालू आहे. गाईस हा दीपस्तंभ आहे. दर्शन झालं आमचं ऑलमोस्ट. आरती पण भेटली.
ते पण मंदिर आहे, दत्तात्रय मंदिर. हे बघा देखो गाईस, इथे सर्व बसले माकडाचे. झाडं पण आहेत खूप. हे बघा पूर्ण झाड भरले, माकड आहेत पूर्ण. मंदिरावर पण आहे. सो गाईज आम्ही चाललोय आता मंगलनाथ मंदिरला. सो गाईज चाललोय आम्ही मंगलनाथ मंदिरला आणि बघू शकता वॉकिंगने चाललोय आम्ही. मस्त शेती वगैरे आहे इथे, हिरवंगार पडलं एकदम. असं वाटतंय माझ्या गावी आलोय. आणि पब्लिक पण चालते, मजा करतायत, त्यांना आवडते चालायला. हे बघा ॲक्च्युली रिक्षावाला बोलला 100 रुपयामध्ये सोडतो, पण पोरं बोलली नको चालत जाऊया आज, जरा बघूया जवळच आहे तर मग. सो आम्ही चालत चाललो आहे. बघू शकता अशोक पण खुशीने चालतोय खूप. चला फक्त आता 500 मीटर बाकी राहिलं आहे. ऑलमोस्ट आम्ही 5-6 किलोमीटर चाललो आहे. आता लवकरच पोहोचू. गाईज मंगलनाथ मंदिर बघा इथे ह्या साईडला आहे आणि ही शिप्रा रिव्हर आहे. आणि इथून चाललो आता आम्ही, ऑलमोस्ट पोहोचलो आहे. बाजूलाच आहे म्हणजे मस्त इथे दिसतंय. अशोकचा चाललो आहे विचार स्नान करायचा. बघू. हा बघा एंट्रन्स मंदिराचा, मंगलेश्वर मंदिर. अँड आलेला आहे आम्ही. गर्दी कमी आहे आय थिंक. सो बघू आतमध्ये जाऊन. हो का व्ह्यू मला मागाशी दाखवला, ते रिव्हर साईड दिसतो आणि हा पूर्ण व्ह्यू आहे इथला. गाईज आतमध्ये आलो आहे आम्ही डायरेक्ट. त्याला मंगलदोष वगैरे असतो, ते लोक इथे येतात, पूजा वगैरे करतात. खाली पूजेसाठी आहे पूर्ण. हे बघा गाईज, हे बघा मंदिर इथे. तो आम्ही आलो ना रोड, तो हा होता जो ब्रिजवरून आलो ते इथे. हा पूर्ण तट आहे इथे, शिप्रा नदी बोलतात त्याला. आणि इथे मंदिरातमध्ये वरती आलोय फर्स्ट फ्लोअरला. मंगल ग्रह की माता. हे का हा एक्झिट साईडचा पूर्ण व्ह्यू आहे इथे बाहेर. हा मंदिर. आम्ही तिकडे इश्यूज ठेवले, तिकडे चाललो आहे.